रेन आलाय लगाव पर नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत. आणि आज सकाळचे 6 नाही वाजले अजून, 6 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. तर पप्पा आणि मी निघाली वॉकला. आणि आमचा इथला रस्ताही खूप छान आहे वॉकसाठी. आणि रस्त्याने कुत्रे असतात, तर कुत्र्यांना मारण्यासाठी 2 काठ्या घेतल्यात आम्ही. कारण सकाळी सकाळी सगळ्यांची कुत्रे असतात तर ते मोकळेच असतात त्यामुळे. आणि मस्त असा थोडा वॉक करून, जास्त नाही लांब जाणार कारण पप्पांना जास्त लांब चालवत नाही आणि मग एकटीने पुढे जाणार. मग त्यापेक्षा म्हटलं की जरा पप्पांबरोबर जाईल, पप्पांबरोबर येईल, ॲटलिस्ट काही नाही तरी तेवढा वॉक होईल. आणि माझ्या मैत्रिणीचं घर आहे पुढे, परंतु ती पुण्याला असल्यामुळे मी काही तिकडे जाणार नाही. आणि त्यांच्याकडे कुत्रेही आहे, सकाळी सकाळी मोकळंच असतं ते. आणि पप्पा दूध आणायला गेलेत इकडे, तर रोज आणतात त्यांच्याकडनं. आणि मी आली आहे चालत पुढे. थोडंसं पप्पांना म्हटलं मी चालून येतो तोपर्यंत दूध घेऊन या. आणि खरंच खूप छान वाटतंय. वरून थोडंसं पाऊस येतो एकदम बारीक. रात्री झाला पाऊस, जास्त झाला, जास्त नाही, पहाड्या येतात. तर मला वेळ नाही भेटला, नाही तर मी तुमच्यासोबत शेअर केला असतं. मी काहीतरी कामामध्ये बिझी होते. आणि आता मी जस्ट आली आहे, तर मग पॅकिंग वगैरे ओपन करण्यामध्येच माझा बराचसा वेळ गेला. सो त्यामुळे म्हटलं आता मोकळी झाली, पूर्ण सगळं आवरून ठेवलं आहे. तर आज मे बी आमची आळू आहे तर ती खाणार आहे आम्ही. आणि म्हणजे आज मे बी मम्मीची आळू आहे तर ती खाणार आहे. आणि आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरी देखील मी चक्कर टाकून येईन एक. काल मला दिवसभर टाईमच भेटला नाही. आणि गावला राघवला दोघांनाही घेऊन जाईन जाताना. आणि वॉक करतच जाऊ आम्ही आज. राघव जरा दमेन मग वॉक केलं म्हणजे. आणि हा टोमॅटोचा बाग आहे. छोटे छोटे टोमॅटो आहेत, मोठे मोठे आहेत. पिकलेले नाही आहेत, मे बी तोडून गेले असावेत. द्या, मी घेते पिशवी. चला. आभाळ आलाय ना वरती पप्पा, वरती आभाळ आलंय. आभाळ आलंय, पाऊस येईल म्हटलं. पाऊस काय सांगते? हा ना, उद्याच नाही म्हणून सांगितलं. हा उद्या या गाडीने जायचे. नमस्कार मंडळी. तर आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि पोहे करायचे. चहा घेतला आहे मी, तर गुळाचा चहा घेतला आहे. मम्मी इकडे गुळाचा घेते त्यामुळे मला बरं पडतं गुळाचा चहा घ्यायला. तर इथे लिंबोणीच्या झाडाचं एक लिंबू घेतलं आहे मी. आणि भरपूर सारा कढीपत्ता आहे. कढीपत्त्याचं खूप मोठं झाड आहे, परंतु ऊनही पडलं आहे. आज तुम्ही पाहू शकता थोडंसं ऊन पडलं आहे. जर अजून चांगलं ऊन पडलं तर मी ती कढीपत्त्याची पानं आणून वाळवणार आहे आणि त्याची पावडर बनवून न्यायचा विचार आहे. सोबतच इकडे शेवग्याची खूप सारी झाडं आहेत, तर त्याचाही पाला थोडासा वाळवून मी त्याची पावडर करून न्यायचा विचार करते दुबईला जाताना. परंतु वाळण्यावर आहेत, कारण काय होतं ते वाळतात तर अशी वाळतात की ते एकदम काळी दिसतात. हिरवी वाळली पाहिजेत पानं कोणती. तर फ्रीजमध्ये ठेवलं शक्यतो मला वाटतं सुकतील, त्यामुळे मग कदाचित मी फ्रीजमध्ये ठेवेल किंवा सावलीत वाळवायची मला ती पानं. आणि मग त्याची पावडर करून मी यूज करू शकते दुबईला गेल्यावर देखील. तर चला आता पोहे बनवते.
आणि मम्मीची पप्पांची त्यांची सकाळची कामं चालू आहेत बाकीची आवरावरी. राघव उठलाय आत्ताच. आणि इथे मम्मीचं आळू खांदायचं काम चालू आहे. तर इथे आळू आहे आणि आळूच्या पलीकडे हळद देखील आहे. तर इथे आहे हळदीचं आणि जस्ट आता उन्हाळ्यामध्ये केलेली आहे हळद आणि त्यानंतर पुन्हा लावून दिली आहे. वांग्याची झाडं कुठं आहेत ग? अच्छा. आणि इथे एक लिंबूनी आली आणि इथे मोठं आंब्याचं झाड आहे आणि खूप आंबे आले होते या झाडाला. हापूसचा आहे हा हापूसचा आहे हा आंबा. आणि इथे खूप सारी आळूची पानं मम्मीने काढून ठेवलेत. आता ते मला कट करायचे आणि आम्हाला उद्या पुण्याला पण जायचंय. तर ते घेऊन जाणारे काहींच्या आळूच्या वड्या बनवणार आहे आम्ही. आणि आळू खांता खांता पाऊस आलेला आहे. इथे नाही लागत. जास्त पाऊस नाही आहे ना. पाळ्या येतात. आणि इथे तोंडल्याचा वेल आहे. तर याला खूप तोंडले लागलेत परंतु याला वरती लावावं लागेल तरच ते तोंडले येतील. पिकला एक तोंडला हे खराब झालेत. दोन सापडले. एक खराब आहे बहुतेक हा. पाऊस लागला. वाव, रेन आलंय. काय आलंय राघव? रेन आलंय. नको गाऊ, तू सर्दी झाली तुला, जा आतमध्ये. आणि आता चांगलाच पाऊस आलेला आहे. बास्केट इथे आहे का? इथे खुर्चीवर आहे का बघ बरं. या चेअर आहे तिथं, चेअरवर नाही तर टेबलवर बघ. चांगला पाऊस आलाय ना. आणि इथे आम्ही बनवतोय शेंगदाण्याचे लाडू राघवसाठी. तर तो जेवतच नाहीये आणि त्याला काय झालंय, पावडरच्या दुधाची सवय आहे. तर तो इकडचं गाईचं दूध प्यायलाच नको म्हणतो. त्यामुळे मग त्याला असं वेगळं काहीतरी बनवून देतोय जेणेकरून त्याचं पोट भरेल. आणि इथे आळकुटीमध्ये आमच्या गावामध्ये त्याचा फॉर्म्युला भेटत नाहीये. तर आता उद्या आम्हाला पुण्याला जायचंय. तर कदाचित पुण्यामध्ये भेटेल. मग तो भरपूर पोटभर दूध पिईल. असं सारखं त्याचं काही ना काही वरती चपाती वगैरे, एग्स वगैरे त्याच्यावरच येतो सध्या. राघव बाय कर, बाय कर, बाय. चला बाय बाय मम्मा. हा, आम्ही कुठे चाललोय? आम्ही आजीकडे चाललोय. गारखिंडीच्या आजीकडे चाललोय. पळा पळा पळा. आणि बाहेर थोडासा पाऊस आहे, जास्त नाहीये परंतु 4 वाजायला आलेत. म्हटलं आता गेलं तर लवकर येऊ 1-1.5 तासामध्ये. हा ना, चला आजीकडे जायचं. तर माझं सासर आणि माहेरमध्ये फक्त 1.5 किलोमीटरचा डिस्टन्स असेल. खूप जवळ आहे. तर दुबईवरून आल्यानंतर मी घरी गेलेच नव्हते सासरी. तर आम्हाला पुण्याला जायचं होतं. म्हटलं पुण्याला जायच्या आधी एक चक्कर मारावी, कारण त्यांचंही डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. त्यामुळे पळ जोरात राघव, पळ. हा, कम मला उघडून नाही दिलं ना. आजीला बघा कसा त्रास देतोय. हे बघितलं का? हे बघती. नाही आजारी नाही. मागून उचलावं लागेल, पुढून तुम्हाला आवरणारच नाही. हा नाही, नको चहा. बस ना, दोघं रडायला लागली.
माझ्या आजीने घेतलंय त्याला म्हणून आजीला लय त्रास देतात आता दोघं. आजी राघव बाप्पा कर आजीला. नाही त्याला कळतच नाही अजून. हा तू करते बाप्पा, तू करते का बाप्पा? आजीला बाप्पा कर, कर आजीला बाप्पा कर, आजीला बाप्पा कर. आता माझी आजी घेऊन जातात का काय काय माहिती बाबा. आहे ना. तर नमस्कार मंडळी. आणि मी जस्ट आले आमच्या घरून. आमच्या नानांनी आम्हाला सोडलं आणून. तर शेवग्याच्या शेंगा काढल्यात मी संध्याकाळी वरणाच्या डाळीमध्ये घालण्यासाठी. कारण सध्या ड्रमस्टिक वरण बनतंय घरामध्ये. भरपूर साऱ्या शेंगा टाकते मी. याच्या अर्ध्या टाकणार आहेत. आणि उद्या आम्हाला पुण्याला जायचं तर त्यासाठी काही घेऊन जाणार आहे. आणि राघव अजिबात बाहेर येत नाही गेटमधून. तो मला बोलतो की फक्त गेटच्या आतमध्ये बसून राहा. आणि आत्ता आलाय तो. आणि इथे आळू लावलेली आहे मम्मीने. पप्पांनी बनवून दिलं होतं आळं. खूप छान आहे. आता तुम्हाला मी पुण्यावरून आले की दाखवेल कशी केवढी झाली आहे ती. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. बाय.